आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। हिंगोली जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांना अंधारात ठेवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक हे अवैध व्यावसायिकांना अलिखित परवाना देत असल्याचे दिसून येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील अवैध रेती, मटका, गुटखा, दारू व हिंगोली जिल्ह्यातील यात्रेतील वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडून दररोज 2000 रुपये प्रति रहोटीवाल्यांकडून घेण्यात आल्याचे दिसून येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे बंद करा, नसता बदली करून निघून जा। हिंगोली जिल्ह्यातील भाजपचे आमदार यांना 2 वर्षापासून पोलीस प्रशासनाने फक्त केराची टोपली दाखवण्याचे काम केले असल्याचे दिसून येत आहे। म्हणून आज रोजी हिंगोलीचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजीराव मुटकुळे हे आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे। हिंगोली जिल्ह्यातील सर्वत्र अवैध व्यवसाय बोकाळले असून राजरोसपणे रेती व्यवसाय, गुटखा मोठ्या प्रमाणात चालतो। त्यात काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते दादागिरी करून सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो। जिल्ह्यातील सर्व अवैध व्यवसाय हे राजकीय कनेक्शन असल्याचे चित्र दिसून येत आहे। भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे हे सत्ताधारी पक्षात असूनही त्यांना जिल्हाधिकारी यांच्या दालनात चक्क खाली बसून उपोषण करावे लागत असून जवळपास 4 ते 5 तास आमदारांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती। यावेळी माजी शहराध्यक्ष बाबाराव बांगर, असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना उपोषणाला बसावे लागते ही फार मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे। म्हणजेच लोकप्रतिनिधी यांचा प्रशासनावर वचक नसल्याचे दिसून येत आहे। सत्ताधारी आमदारांना उपोषणाला बसावे लागते अशी चविष्ट चर्चा हिंगोलीत होते आहे। तसेच हिंगोली जिल्ह्यातील कोणत्याच यात्रेमध्ये अवैध व्यवसाय चालू नसल्याचे पोलीस प्रशासनाने दाखवले नसून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत यात्रेमध्ये लोकनाट्य तमाशा मंडळाकडून प्रत्येकी 2-2.5 हजार रुपये रोजप्रमाणे त्यांच्याकडून वसुली करण्यात आली। ही वसुली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक यांच्या सहकार्याने करण्यात आल्याचे दिसून येत आहे। तसेच हिंगोली जिल्ह्यात ब्लास्टिंगचे अवैध व्यवसाय करणारे ट्रॅक्टर चालक मालक स्थानिक गुन्हे शाखेच्या उपनिरीक्षकाच्या नावावर राजरोसपणे बासंबा पोलीस स्टेशनच्या परिसरात आपले अवैध व्यवसाय सुरळीतपणे चालू असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्र न्यूज टुडे, परशुराम जाधव, जिल्हा प्रतिनिधी, हिंगोली। दिवसापासून हिंगोली जिल्ह्यात जी 2 नंबरची धंदी चालू आहे त्यावर आळा बसला पाहिजे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। पण त्याचा आळा काय बसलेला दिसत नाही। मागच्या 15 दिवसापूर्वी SP कलेक्टर यांच्याशी बैठकसुद्धा इथं झाली। त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही रेती माफियावर कंट्रोल करू, मटक्यावर कंट्रोल करू, जुगारावर कंट्रोल करू, तुमच्या गुटख्यावर सुद्धा पट्टी होताना दिसत नाही। म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीचे आमचे माजी आमदार रामरावजी वरपुते साहेब, बाबारावजी बांगर साहेब आणि सर्व विधानसभेतले प्रमुख पदाधिकारी आणि विरोधी पक्षातले आमचे माजी आमदार कारते साहेब हे सुद्धा यामध्ये आले होते। त्याचबरोबर आमचे जिल्हाध्यक्ष उदयराव शिंदे साहेब हे सुद्धा या उपोषणात सहभागी झाले। हा जिल्हा अत्यंत शांतताप्रिय असलेला जिल्हा काही लोकांची भ्रष्ट अशी याला लागली की काय, सरकारमध्ये असलेले आमदार जरा ह्या पद्धतीने वागू लागले तर पुढच्या पिढीला तुम्ही सांगणार काय? गावागावात मटक्याच्या इतक्या दारू विकण्याचं काम लोक करू लागले, रेती खुल्या। सरकारने निर्णय केला की 600 रुपये बरासनं रेती आमच्या लोकांना दिली गेली पाहिजे, पण बोगस कागदपत्रक आम्ही मायनिंग ऑफिसर बघितले।